डेल्टा प्लस बाधितांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला। यात रत्नागिरीतील 2, मुंबई, बीड आणि रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला। राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या 66 झाली आहे। बाधितांपैकी 10 जणांनी कोरोना लसीच्या 2ही मात्रा घेतलेल्या आहेत। डेल्टा प्लसनं मृत्यू झालेले 5ही रुग्ण 65 वर्षावरचे होते। त्यांना अतिजोखमीचे आजारही होते। या 5 जणांपैकी 2 जणांनी कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रा घेतल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतलेली नव्हती। मुंबईतलं कोरोना संकट आटोक्यात आलं आहे। 24 तासात मुंबईत 37,052 चाचण्या केल्या, त्यापैकी 285 जण बाधित आढळलेत। दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला। रुग्ण दुपटीचा कालावधी सुद्धा 1800हून अधिक दिवसांवर पोहोचलाय। मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 97% गेला। ई पासमुळे तिकीट विंडोवरची गर्दी कमी झाली। ई पास सुरू होताच गर्दीनं ऑनलाईन पासचा पर्याय निवडला। 11, 12 आणि 13 तारखेला दुपारपर्यंत 86,000 पासची विक्री झाली। तर आता मध्य आणि पश्चिम रेल्वे तिकीटसाठी ऑनलाईन पर्याय जास्त सोयीचा आहे। 2 डोस घेतलेल्यांना उद्यापासून लोकल प्रवास करता येणार आहे, पण खरी गर्दी सोमवारपासून दिसेल। कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची संख्या 500 पेक्षा जास्त आहे। एक पालक गमावलेल्यांचा आकडा 17,000 आहे। जिल्हा प्रशासन अशा अनाथ मुलांचा शोध घेत आहे। राज्य सरकारनं या अनाथांच्या नावे 5 लाखांच्या मुदत ठेवीचा निर्णय घेतलाय। 21 वर्षाचे झाल्यानंतर ही रक्कम व्याजासह मिळेल, तर नातेवाईकही नसलेल्या मुलांना बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेतलाय। औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होतीये। रोज 20च्या घरात कोरोनाबाधितांची संख्या आढळतीये। शुक्रवारी मात्र औरंगाबाद जिल्ह्यात केवळ 7 बाधित रुग्ण आढळलेत। घरोघरी जाऊन तपासण्या करण्यावर भर दिला जातोय। राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होतोय। 16 ऑगस्टपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय होतोय। बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, त्याचा परिणाम राज्यावर सुद्धा होणार आहे। विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसानं दीर्घ ओढ दिली आहे। भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे। 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली। या लसीचं नाव BBV154 असं आहे। विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहेत। नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखी स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे जवळपास 1,40,000 डोस उपलब्ध झालेत। यात 1,300 लस दिव्यांगांना, तर 18 ते 44 वर्ष वयोगटातील सुमारे 25,000 नागरिकांना पहिला डोस देण्यात येणार आहे। ही माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरवण्यात आला आहे। अमेरिकेत 3रे लस मात्रेला परवानगी दिली आहे। डेल्टाच्या फैलावामुळे ही परवानगी दिली आहे। अवयव प्रत्यारोपण, कर्करोग यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्यांना 3रा डोस देण्यात येईल। मॉडर्ना आणि फायझरचा बूस्टर डोस असेल। यापूर्वी फ्रान्स आणि इस्रायल या देशांनी अशा प्रकारे अतिरिक्त मात्रा देण्याचं ठरवलंय। 3री मात्रा 2ऱ्या मात्रेनंतर 28 दिवसांनी देता येईल, पण जॉन्सन अँड जॉन्सनची लस ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्याबाबत काहीच उल्लेख प्रशासनानं केलेला नाही। बातमी कोल्हापुरातून महापालिकेच्या हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते। 2.5 महिन्यात 162 रुग्ण आढळले आहेत, पण कोल्हापूर शहरामध्ये याहीपेक्षा जास्त रुग्ण असल्याचं दिसतंय। त्यामुळे महापालिका प्रशासनानं खासगी लॅब, खासगी रुग्णालयांना डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कळवण्याची सक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आलाय। एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी आली। आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, NIA, CBIची चौकशी करायला लावू अशी धमकी दिली आहे। धमकीचा मेसेज आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या 4 मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील 5 मतदारसंघात सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे। मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होईल। 21 ऑगस्टला औरंगाबादेत त्याचा समारोप होईल। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा परळीतून सोमवारी सकाळी 8 वाजता निघणार आहे।
सप्टेंबर अखेरपर्यंत औरंगाबादेत पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करा असा इशारा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बँकांना दिलाय। बँकांच्या मनमानीमुळे पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण होत नाहीये। खरीप हंगाम उलटूनही उद्दिष्टापैकी फक्त 58% कर्ज वाटप झाले, त्यामुळे आता भाजप आक्रमक झाली आहे। राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावं असा सल्ला उच्च न्यायालयानं दिलाय। 12 सदस्य नियुक्ती प्रकरणी उच्च न्यायालयानं हा सल्ला दिलाय। राज्यपालांनी सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही ठीकठाक नसलं तरीही विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी तातडीनं निर्णय घेणं हे घटनात्मक कर्तव्य असं कोर्टानं म्हटलंय। नियमांचं उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्यानं रत्नागिरी पोलिसांनी रत्नागिरी बाजारपेठेतून दोघांना अटक केली। मुंबई एटीएसनं दिलेल्या माहितीवरून ही कारवाई केली। यात रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार भागातल्या मोबाईल दुकान मालकासह पनवेलमधल्या एका सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली। देशविरोधी कारवाईसाठी इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होतं का याचा तपास सुरू आहे। कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना अखेर रद्द केलाय। आरबीआयकडून कर्नाळा बँकेवर कारवाई करण्यात आली आहे। दिलासादायक बाब म्हणजे कर्नाळा 95% गुंतवणूकदारांना पूर्ण पैसे परत मिळणार आहेत असं आश्वासन आरबीआयनं गुंतवणूकदारांना दिलं। मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एनसीबीच्या पथकावर ड्रग्ज पेडलर्सनं सशस्त्र हल्ला केलाय। या हल्ल्यात एनसीबीचे 5 अधिकारी जखमी झालेत। एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे। मानखुर्द आणि वाशी स्टेशन दरम्यान रेल्वे रुळालगत खाडी परिसरात नायजेरियन नागरिकांचा अंमली पदार्थांचा धंदा सुरू होता। याची माहिती मिळाल्यानंतर तस्करी करणाऱ्यांवर अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांनी आपल्या पथकासह छापा घातला। अश्लील चित्रफितींच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। राज कुंद्रासह अन्य ॲपवरील अश्लील चित्रफितींप्रकरणी दाखल गुन्ह्याची तपासणी हे पथक करणार आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त हे या पथकाचे प्रमुख असतील। या प्रकरणी विविध गुन्हे नोंद झाले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात औरवाड इथे गेल्या 50 वर्षांपासून असलेल्या लीडर वाचनालयाचं महापुरात मोठं नुकसान झालं। संस्थेची इमारत महापुरात कोसळली। जवळपास 5000 पुस्तकं वाहून गेलीत। आशिक पटेल यांनी या वाचनालयाची स्थापना केली होती। वाचनाची गोडी निर्माण करणाऱ्या या वाचनालयाची इमारत पुन्हा उभी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी वाचनालयानं केली आहे। 2 दिवसांपूर्वी औरंगाबादेत एक महिला नवऱ्याच्या मैत्रिणीला मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पण आता या घटनेला ट्विस्ट देणारा व्हिडिओ समोर आलाय। ज्या महिलेला मारलं ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण नव्हती तर वेगळीच कोणीतरी महिला होती आणि रागाच्या भरात आपण तिला मारलं असल्याचं या महिलेनं सांगितलंय। त्यामुळे हा विषय सोडा असं आवाहन केलंय। तसेच मारहाण झालेल्या महिलेची माफी सुद्धा मागितली। राज्याची उपराजधानी कोरोनाचं संकट कमी झालं असताना आता निर्बंध अजून शिथिल करण्याचे आदेश निघालेत। यानुसार नागपुरात 15 ऑगस्टपासून सर्व दुकानं, शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहतील। रेस्टॉरंटसाठी हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे। सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळं मात्र बंदच राहतील। सिनेमागृह, विवाह समारंभात 200 लोक आणि सभागृह हॉलच्या 50% उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे। परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आता सरकारनं 2 डोस प्रमाणपत्र किंवा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केले। राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय। बदलीनंतर किंवा निवृत्तीनंतरही अनेक वरिष्ठ अधिकारी मुंबईतील सरकारी घरं रिकामी करण्यास टाळाटाळ करतात। त्यांच्याकडून बदली निवृत्तीच्या तारखेपासून घर ताब्यात असेपर्यंतच्या कालावधीचं घरभाडं त्यांच्या निवृत्ती वेतनातून किंवा वेतनातून वसूल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागानं कोषागार कार्यालयाला पत्र पाठवलंय। राज्याच्या परिवहन विभागानं राज्यातल्या 155 मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या केल्यात। त्यात औरंगाबादचे 3 अधिकारी पळवले आणि लातूरला केवळ 1 अधिकारी दिलाय। औरंगाबादेत अगोदरच रिक्त असलेल्या 17 जागांमध्ये पुन्हा 3 अधिकाऱ्यांची भर पडली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी पदही वर्षभरापासून रिक्त आहे। चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा मृत्यू झाला। वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। भद्रावती शहराजवळ टाकळी नांदोरी गावाच्या दरम्यान महामार्गावर हा मृतदेह आढळला। वाहनधारकांनी या भागात आणखी काही बिबटे असल्याची शक्यता वर्तवली। वन विभागाच्या पथकाने या माहितीनुसार शोध मोहीम सुरू केली आहे। अकोल्यातील मोरणा आणि विद्रुपा नदीपात्रातील निळ्या आणि लाल रेषा झोनमध्ये झालेल्या अवैध बांधकामांचे खरेदी विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी हे आदेश दिले।
विद्रुपा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील भागात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। त्यावेळी बांधकाम व्यावसायिक आणि भूमाफियांनी सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचं आढळलं। सोलापूर शहरात उद्यापासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत। दुकानं, जिम, सलून सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील, तर 50% क्षमतेनं हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील। खुल्या जागेत विवाह सोहळ्याला 200 वऱ्हाडींना मुभा दिली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे